मुंबई गोवा महामार्गावरती यापूर्वी अनेक व्हिडिओ बनवलेले आहेत। महामार्गाची परिस्थिती काय आहे मी तुम्हाला सातत्याने दाखवलेलं आहे। मध्यंतरी महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री रवींद्र चव्हाण यांनी अनेक वल्गना केल्या होत्या। त्या वल्गनांचं पुढे काय झालं हे दाखवण्यासाठी हा व्हिडिओ आहे। गणपतीच्या पूर्वी एक लेन पूर्ण करणार असं त्यांनी म्हटलं होतं। आता त्याच लेनवरून त्यांनी जी लेन गणपतीपूर्वी पूर्ण केले आणि त्याचे बॅनर सगळीकडे अभिनंदनाचे लावले, त्या पूर्ण केलेल्या लेनवरून मी आता माझी गाडी चालवतोय। मी चाललोय आता रत्नागिरीकडे। तुम्ही समोर बघू शकता माझ्या, हीच ती माननीय रवींद्र चव्हाण साहेबांनी पूर्ण केलेली सिंगल लेन। तुम्हाला नक्कीच आवडली असेल। मला वाटत असेल कदाचित खूप चांगलं धुकं पसरलेलं आहे, कोकणामध्ये आपण चाललोय। परंतु मित्रांनो, तुमच्या माहितीसाठी हे धुकं नाहीये, हा धुरळा आहे आणि हा धुरळा यांच्या भ्रष्टाचाराचा आहे। या रस्त्यावरती डांबर सोडा, याच्यापेक्षा पायवाट चांगली असते अशी अवस्था आहे। माझा मित्र जो शूटिंग करतोय ना, त्याचा हात स्थिर राहू शकत नाही, इतका हलतोय तो। कारण रस्त्याच्या वरती डांबरच नाहीये। समोर बघितलात तर तुम्हाला सर्व गाड्या या साधारणतः, आता माझी गाडी सुद्धा इथे तुम्ही बघू शकता, हिचा स्पीड 20 आहे। 20, 22, 25, 25च्या वरती गाडी नाही जात आहे। कसे काय वेळेवरती पोहोचणार तुम्ही कोकणामध्ये? कसा काय प्रवासाचा आनंद घेणार तुम्ही कोकणातल्या? कोणीतरी म्हटलं होतं आणि त्याच्यावर एक व्हिडिओ सुद्धा कोणीतरी केला होता की स्वर्गाकडे जाणारी वाट खूप कठीण असते, पण ती इतकी कठीण असते, कोकणाला स्वर्ग बोलतात ना, ती एवढी कठीण असते असं खरंच एखाद्याला सांगितलं तर पटणार नाही। परंतु 17 वर्ष आम्ही ते भोगतोय। आता तो रस्ता संपला, आता हा पेवर ब्लॉकचा रस्ता आलाय। राष्ट्रीय महामार्गावरती पेवर ब्लॉक वापरणारे आपणच असू कदाचित, दुसरे कोण वापरत नाही। पेवर ब्लॉक संपला, आता पुन्हा डांबरी रस्ता आला। म्हणजे एकाच रस्त्यावरती इंजिनियर्सला अभ्यास करण्यासाठी सगळे प्रकार आपण आणून ठेवलेले आहेत। मध्येच कॉन्क्रीट, मध्येच पेवर ब्लॉक, मध्येच पायवाट, मध्येच डांबरी रस्ता, मध्येच रस्त्यावरच्या डांबरी रस्त्यावरच्या लेअर संपून जी खडी उरते ना, खडी तिचा रस्ता, मध्येच धुळीचं साम्राज्य। म्हणजे जे काय वाटेल ते तुम्हाला अभ्यास करण्यासाठी या रस्त्यावरती उपलब्ध आहे। आता माननीय रवींद्र चव्हाण आतापर्यंत बोलत होते की 31 डिसेंबर पर्यंत दोन्ही लेन पूर्ण करू। एक लेन पूर्ण करायचे यांचे वांदे आहेत, हे 2 लेन पूर्ण करणार होते। दुसऱ्या लेनकडे तर बघूच नका तुम्ही। पण आता गडकरी साहेब बोलतायत की 31 मार्च पर्यंत आम्ही दोन्ही लेन पूर्ण करणार। तुम्हाला खरं सांगतो, ज्या पद्धतीने काम सुरू आहे आणि ज्या निकृष्ट दर्जाचं काम सुरू आहे, 31 मार्च पर्यंत यांनी रस्ता पूर्ण जरी केला तरी आता येताना आम्ही या रस्त्याचं कॉन्क्रीट बघितलेलं आहे। अत्यंत घाणेरड्या पद्धतीने कॉन्क्रिटीकरण या रस्त्याचं झालेलं आहे। त्याला ना त्या कॉन्क्रीटला दर्जा आहे, ना त्या कॉन्क्रीटला जे सलगता पाहिजे ती सलगता आहे, ना ते समतल आहे। त्या कॉन्क्रीटवरून गाडी चालवताना सुद्धा गाडी अशा पद्धतीने व्हायब्रेट होते, वर खाली होते। पुन्हा पेवर ब्लॉक आलेला आहे आपल्या स्वागतासाठी। म्हणजे काय मला कळत नाहीये, कसला रस्ता कोकणामध्ये बनवला जातोय। बघा आता तुम्ही यांना निवडून देताय, अजून किती वेळा निवडून द्याल तुमचं तुम्हाला माहित। पण जर यांना असंच निवडून देत राहाल, हे असेच कोकणचे सुपुत्र म्हणून कोकणी माणसाला फसवत राहतात। बस झालं आता, जाऊ दे यांना थोडे 5-1 वर्ष आराम करू देत। चांगल्या आमच्यासारख्या तरुणांना संधी द्या। आता आम्ही निदान कोकणाचं काहीतरी भलं करू। यांच्यासारखं घरचं भलं आमच्याकडून होणार नाही। तर ते करायचं असतं तर खूप करता आलं असतं, परंतु कुठेतरी आम्हाला सुद्धा एक इच्छा आहे कोकणासाठी काहीतरी करावं। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तरुण जे कार्यकर्ते आहेत, जे तरुण नेते आहेत, एकदा त्यांना महाराष्ट्राने संधी देणं अत्यंत गरजेचं आहे।
अन्यथा महाराष्ट्रामध्ये जे काही राजकीय चिखल सुरू आहे याच्यापेक्षा वाईट चिखल आपल्याला महाराष्ट्रात पाहावा लागेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.